Good morning, students. Welcome, all of you. Janta High School and Junior College, Shirur. Standard 7th, Subject Science, Mrs. Jagdale RR. Second topic is Plants, Structure and Function. Vanaspati Rachna व कार्य. In this topic, we have already learned about the roots. मुळांच्या विषयी आपण या मागील व्हिडिओमध्ये माहिती घेतलेली आहे. Now in this video we are going to learn about the stem and leaf. First of all we are going to learn about the stem. सुरुवातीला आपण खोडाविषयी माहिती घेऊ. Stem. The stem grows above the soil from the plumule of the sprouting seed. As the sprout grows, the length of stem gradually increases too. There are nodes on the stem. Leaves come out at the nodes. रुजणाऱ्या बीजातील जमिनीच्या वर वाढणाऱ्या अंकुरापासून खोडाची वाढ जमिनीच्या वर होते. अंकुर जसजसा वाढतो तसतशी खोडाची लांबी वाढते. खोडावर पेरे असतात. ज्या ठिकाणी पेरे असतात तेथे पाने फुटतात. ज्यावेळेस बी रुजतो त्यावेळेस बीला दोन भाग फुटतात. त्याच्यामध्ये पहिला भाग आपण पाहिलेला आहे रॅडिकल. रॅडिकल म्हणजे आदिमूळ आणि आदिमूळापासून वनस्पतीची मुळे तयार होतात. आणि दुसरा जो भाग आहे तो आहे प्ल्युम्यूल म्हणजेच अंकुर. अंकुरापासून वनस्पतीच्या खोडाची निर्मिती होते. ॲज द स्प्राउट ग्रोज द लेंथ ऑफ स्टेम ग्रॅज्युअली इन्क्रीजेस. जसजशी वाढ होते अंकुराची तसतशी खोडाची लांबी वाढत जाते. आणि या खोडावरती आपल्याला नोड्स पाहायला मिळतात. नोड्स म्हणजे पेरे. The part of the stem between two nodes is called an internode. The tip or the apical end of the stem is called a bud. खोडाच्या दोन पेरातील अंतराला कांडे म्हणतात. खोडाच्या अग्रभागाला मुकुल असे म्हणतात. एक फांदी जर आपण पाहिली तर त्यामध्ये आपल्याला खोडाचे वेगवेगळे भाग पाहायला मिळतात. See in the diagram. Here nodes are present. Nodes म्हणजे पेरे. आणि ज्या ठिकाणी नोड्स आहेत तिथे खोडाला पाने फुटतात. And distance between two nodes is called as internode. दोन नोड्समध्ये जी खोडाची लांबी आपल्याला मिळते त्याला इंटरनोड असे म्हणतात. खोडाच्या दोन पेरातील जे अंतर आहे त्या अंतराला इंटरनोड म्हणजेच कांडे असे म्हणतात. द टिप ऑर द अपायकल एंड ऑफ द स्टेम इज कॉल्ड अ बड. म्हणजेच खोडाचा जो अग्रभाग आहे त्या अग्रभागाला बड म्हणजेच मुकुल असे म्हणतात. म्हणजेच खोडाचे नोड्स, इंटरनोड्स, बड असे वेगवेगळे भाग असतात. After stem we are going to learn about leaf of a plant. वनस्पतीच्या पानाविषयी आपण आता माहिती घेऊ. See the diagram showing the parts of a leaf. पानाचे विविध भाग दाखवणारी आकृती आपण पाहूया. See here there are different parts. Here लीफ ॲपेक्स. लीफ ॲपेक्स म्हणजेच पर्णाग्र. लीफ मार्जिन. लीफ मार्जिन पर्णधारा. व्हेन. व्हेन म्हणजे शीर. मिड व्हेन. मिड व्हेन म्हणजेच मध्यशीर. त्यानंतर पेटिओल. पेटिओल म्हणजेच देठ. स्टिप्यूल. स्टिप्यूल म्हणजे उपपर्ण.
लीफ बेस म्हणजे पर्णतल. लीफ ब्लेड म्हणजेच पर्णपत्र. आता बघा, या आकृतीमध्ये पानाचे वेगवेगळे भाग दाखवलेले आहेत. नाऊ लीफ ॲपेक्स इज द एंड ऑफ अ लीफ, म्हणजे पानाचं जे शेवटचं टोक आहे त्याला आपण लीफ ॲपेक्स असं म्हणतो. त्यानंतर लीफ मार्जिन, पानाची जी कडा आहे, ही जी पानाची कडा आहे त्याला लीफ मार्जिन असे म्हणतात. आता या पानावरती बारीक अशा रेषा दिसतात, त्याला वेन म्हणजेच शीर असे म्हणतात. आणि पानाच्या मध्यभागी ठळक अशी रेषा दिसते, त्याला मिड व्हेन म्हणजेच मध्य शीर असं म्हटलं जातं. त्यानंतर लीफ ब्लेड म्हणजे पर्णपत्र. आता पानाचा जो हिरवा आणि पसरट असा जो भाग आहे त्याला लीफ ब्लेड असं म्हणतात. पेटिओल म्हणजे पानाचा जो देठ आहे त्याला पेटिओल असं म्हणतात. आणि स्टिप्यूल्स म्हणजे उपपर्णे, बारीक पानासारखे असे भाग असतात त्याला उपपर्ण असं म्हणतात. आणि लीफ बेस म्हणजे पर्णतल, म्हणजे पान खोडाला जिथं जोडलेलं असतं त्या जागेला लीफ बेस असं म्हणतात. Leaves grow from the nodes on a stem. Leaves are generally thin, flat and green in color. The broad, spread out part of the leaf is called the leaf blade or lamina, and its edge is called the leaf margin. Leaf margins may be entire, dentate or lobed. खोडाच्या पेराच्या जागी पाने असतात. सामान्यतः ती पातळ, पसरट आणि हिरव्या रंगाची असतात. पानाच्या पसरट भागालाच पर्णपत्र म्हणजेच लीफ ब्लेड असे म्हणतात. पर्णपत्राच्या कडेला पर्णधारा म्हणजेच लीफ मार्जिन असे म्हणतात. पर्णधारा या प्रामुख्याने एंटायर, डेंटेट किंवा लोब्ड म्हणजेच सलग, खंडित किंवा दंतेरी असतात. सियर डिफरंट टाइप्स ऑफ लीफ मार्जिन्स. लीफ मार्जिनचे वेगवेगळे प्रकार इथं दाखवलेला आहे. तो आहे एंटायर म्हणजे सलग लीफ मार्जिन आहे ती. त्यानंतर डेंटेट म्हणजे दातेरी. आणि त्यानंतर लोब्ड म्हणजे खंडित. अशा पद्धतीनं हे लीफ मार्जिनचे 3 प्रकार असतात. नाउ सी एक्झाम्पल ऑफ लीफ हॅविंग एंटायर लीफ मार्जिन, म्हणजे सलग पर्णधारा असलेलं उदाहरण काय आहे तर पेरिविंकल म्हणजेच सदाफुली. आता इथं सदाफुलीचं जर आपण पान पाहिलं तर याची जी पानाची जी लीफ मार्जिन आहे ती कशी आहे, सलग आहे. त्यामुळे याला आपण एंटायर लीफ मार्जिन असं म्हणणार आहोत. नेक्स्ट इज रोज. सी लीफ मार्जिन ऑफ रोज. आता इथं गुलाबाच्या पानाचं जर आपण निरीक्षण केलं तर या पानाला बारीक बारीक काटे असल्यासारखे आपल्याला वाटतात. तर या प्रकारच्या लीफ मार्जिनला आपण डेंटेट लीफ मार्जिन असे म्हणणार आहोत, म्हणजेच दंतेरी लीफ मार्जिन. फॉर एक्झाम्पल रोज. नाउ इन दिस पिक्चर देर इज लोब्ड लीफ मार्जिन म्हणजेच खंडित पर्णधारा. फॉर एक्झाम्पल कोरिएंडर लीफ म्हणजे कोथिंबिरीच्या पानाचं जर तुम्ही निरीक्षण केलं तर याच्यामध्ये याची जी पर्णधारा आहे ती आपल्याला लोब्ड प्रकारची पाहायला मिळते. लोब्ड लीफ मार्जिन म्हणजेच खंडित पर्णधारा. फॉर एक्झाम्पल कोरिएंडर लीफ. The tip of the leaf is called the leaf apex. It may be tapering, pointed or rounded. Leaves of some plants have a stalk called a petiole. Leaves of some plants do not have a petiole. The portion of the leaf attached to the stem is called the leaf base.
small leaf-like structures may be present near the leaf base. These are called stipules. बघा, पर्णपत्राच्या पुढच्या टोकाला पर्णाग्र म्हणजेच लीफ ॲपेक्स असे म्हणतात. यात मुख्यत्वे करून निमुळते, टोकदार व गोलाकार असे प्रकार असतात. काही वनस्पतींच्या पानांना देठ म्हणजेच पेटिओल असतात, तर काही वनस्पतींच्या पानांना देठ नसतात. पर्णपत्राचा खोडाशी जोडलेला भाग म्हणजे पर्णतल, लीफ बेस होय. काही पानांच्या पर्णतलापाशी छोटासा पानासारखा भाग दिसतो, त्याला उपपर्णे म्हणजेच स्टिप्युल्स असे म्हणतात. हे स्टिप्युल्स प्रत्येक वनस्पतीमध्ये असतेच असे नाही. बघा, लीफ ॲपेक्स. द टीप ऑफ द लीफ इज कॉल्ड द लीफ ॲपेक्स. म्हणजे पानाचं जे पुढचं टोक आहे त्याला आपण पर्णाग्र म्हणजेच लीफ ॲपेक्स असं म्हणतो. इट मे बी टॅपरिंग, पॉइंटेड और राऊंडेड. आणि यामध्ये सुद्धा आपल्याला निमुळते, टोकदार व गोलाकार असे प्रकार पाहायला मिळतात. आता इथं आपल्याला टॅपरिंग लीफ ॲपेक्स पाहायला मिळतो. आता हे जे पान आहे त्या पानामध्ये आपल्याला पॉइंटेड म्हणजे टोकदार लीफ ॲपेक्स पाहायला मिळतो. इथं जी पानं आहेत, फिग एक्झाम्पल फिग. आता याची जी पानं आहेत ती गोलाकार आहेत, त्याला पानाला टोक असं नाही आहे, त्यामुळे याला आपण काय म्हणणार आहोत तर राऊंडेड लीफ ॲपेक्स. पेटिओल. आता पेटिओल म्हणजे वनस्पतींच्या पानांचा देठ. तर सम प्लांट्स हॅव पेटिओल. काही वनस्पतींच्या पानांना देठ असतो, तर काही वनस्पतींच्या पानांना देठ नसतो. फॉर एक्झाम्पल फर्न म्हणजे नेचे या वनस्पतीचं जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तर या वनस्पतीच्या पानांना देठ नसतो. Now about the leaf base. Leaf base. The portion of the leaf attached to the stem is called the leaf base. म्हणजे पर्णपत्राचा खोडाशी जोडलेला जो भाग आहे त्याला आपण लीफ बेस म्हणजेच पर्णतल असं म्हणतो. Now about the stipules. Small leaf-like structures may be present near the leaf base. These are called stipules. म्हणजेच काही पानांच्या पर्णतलापाशी छोटासा पानासारखा भाग दिसतो, त्यांना आपण स्टिप्युल्स म्हणजेच उपपर्णे म्हणतो. सर्वच वनस्पतीमध्ये आपल्याला स्टिप्युल्स पाहायला मिळत नाहीत. Leaves of some plants have a single undivided leaf blade and a single midrib. Such leaves are called simple leaves. However, the leaf blade of leaves in some plants is divided into many small parts called leaflets. Such leaves are called compound leaves. Simple leaf and compound leaf are the two main types of leaves. म्हणजेच पानांचे दोन मुख्य प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे साधे पान आणि दुसरा आहे संयुक्त पान. आता बघा, साधे पान म्हणजे काय? Leaves of some plants have a single undivided leaf blade and a single midrib. Such leaves are called simple leaves. काही वनस्पतींच्या पानामध्ये एकच पर्णपत्र असते आणि त्याच्यामध्ये एकच मध्यशीर असते. अशा पानांना सिंपल लीफ म्हणजेच साधे पान असे म्हणतात. However, the leaf blade of leaves in some plants is divided into many small parts called leaflets. Such leaves are called compound leaves. पण काही वनस्पतीच्या पानामध्ये मुख्य शिरेभोवती पर्णपत्र अनेक लहान लहान पर्णिकांमध्ये विभागलेले असते. अशा पानांना कंपाऊंड लीफ म्हणजेच संयुक्त पान असे म्हणतात. सिंपल लीफ अँड कंपाऊंड लीफ आर द टू मेन टाइप्स ऑफ लीव्स. साधे पान आणि संयुक्त पान हे पानांचे मुख्य प्रकार आहेत.
सी एक्झाम्पल्स ऑफ सिम्पल लीफ. साध्या पानाचं उदाहरण पहा. लीफ ऑफ पेरिविंकल. सदाफुलीच्या जर पानाचा तुम्ही विचार केला तर यामध्ये आपल्याला दिसते बघा, याच्यामध्ये एकच पर्णपत्र आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला मध्यशीर पाहायला मिळते. अशा पानांना आपण सिम्पल लीफ म्हणजेच साधे पान असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल हिबिस्कस. जास्वंदीच्या पानामध्ये सुद्धा आपल्याला सिम्पल लीफ पाहायला मिळतं. कंपाऊंड लीफ. आता संयुक्त पान. आता या पानामध्ये बघा, इथं मुख्य शीर आपल्याला दिलेले आहे आणि त्या शिरेभोवती लहान 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 लिफलेट्स म्हणजे पर्णिका आपल्याला पाहायला मिळतात. आणि अशा पद्धतीचं जे पान आहे त्याला आपण कंपाऊंड लीफ म्हणजेच संयुक्त पान असे म्हणतो. फॉर एक्झाम्पल रोज. गुलाबाच्या पानाचं जर तुम्ही निरीक्षण केलं तर गुलाबाची पाने ही कंपाऊंड लीफ प्रकारचे आहेत. अँड लीफ ऑफ पपया. पपईच्या पानाचं सुद्धा तुम्ही जर निरीक्षण केलं तर हे पान संयुक्त पान या प्रकारामध्ये मोडते. स्टुडंट्स, इन धिस व्हिडिओ वी लर्न अबाउट द स्टेम ऑफ द प्लांट and structure of the leaf. Thank you, students.